छत्रपतींचा प्रतिष्ठा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, अरे सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. त्यांनी केला छत्रपतींचा अपमान. इथं जमलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि आम्ही इथे येऊन त्यांचा निषेध करण्याकरता आलो. निषेध करणं सुद्धा आम्हाला लज्जास्पद वाटलं आहे. याचं कारण असं की जो कॉन्ट्रॅक्टर आहे आपटे नावाचा तो अनुभवी नव्हता, त्याला अनुभव नाही आहे. त्याची काल एक तुम्ही स्टेटमेंट आहे का टी व्हीवरचं, त्याने स्वतः बाईट दिलेली की मला फार गडबडीत पुतळा करायला लावला. त्या पुतळ्याचा अवधी 3 महिने 18 महिने, पण मला 3 महिन्यात तयार करा म्हटलं. आणि अशा उद्घाटन करण्याकरता मोदींच्या करता तुम्ही पुतळे सुद्धा व्यवस्थित बसवत नाही आणि स्वतःचं मिरवण्याकरता उद्घाटन करण्याकरता पुतळा खऱ्या वृत्तीनं करायचा. आणि परत दुसरं एक मोठं गोष्ट म्हणजे हा जो मंत्री आहे दीपक केसरकर काय म्हणाले की जिथं घटना अपघात झालाय ते एका दृष्टीने चांगलंच आहे, उद्या तिथं काही चांगलं निघत. म्हणजे या मंत्र्याचं स्टेटमेंट कसं असेल हे लज्जास्पद स्टेटमेंट आहे. कुठल्याही मंत्र्याला शिवाजी महाराजांच्या बद्दल काही वाटत नाही. सत्ता फक्त आम्हाला पाहिजे, सत्तेच्या माध्यमातून मिरवायला पाहिजे, हाच दृष्टिकोन चाललेला आहे. त्यामुळं या सरकारच्या माध्यमातून काहीही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की फार मोठी भारतातली लज्जास्पद गोष्ट आहे. इतके पुतळे उभे केलेले आज परवा 52 वर्ष झाली, 100 वर्षाची पुतळे कुठेही डागडूग लागली नाही. पण यांच्या काळातला कॉन्ट्रॅक्ट देणारा पुतळा लगेच पडतो म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला भ्रष्टाचाराचं स्वरूप दिसेल. म्हणून या सरकारचा या पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या सरकारनं या पुतळ्याच्या संदर्भातनं राजीनामा द्यावा आणि सरकार बरखास्त करावं. त्यांना काहीही शासन चालवता येत नाही. त्यांनी शासन सोडावं आणि जनतेच्या हातात द्यावं. जनता कुणाला देईल ते आम्ही पाहू आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध.